चला, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन लेक्चरमध्ये. तर RRBसाठी आपण जी काही सिरीज चालू केली त्याचा आज आपण 43वा भाग पाहणार आहोत. या अगोदर जे भाग पाहिले नसतील पाहून घ्या, आणि ज्यांना ज्यांना पाहण्यासाठी वेळ वगैरे नसेल तर त्यांच्याकरिता आपण स्वतंत्र अशी झालेल्या भागांची PDF क्रिएट केलेली आहे, ज्यामध्ये भाग 1 ते 35 इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. उत्तरांना वगैरे हायलाईट वगैरे करण्यात आलेलं आहे. ज्यांना ज्यांना हवा असेल खाली नंबर आहे, कॉन्टॅक्ट करून घ्या. त्या ठिकाणी सगळे प्रश्न तुम्हाला मिळून जातील. तर आता पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या, कारण का एकमेव असं चॅनल आहे जे की तुम्हाला परिपूर्ण तयारीकडे किंवा यशाच्या वाटचालीकडे जाण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची मदत आपल्या चॅनल मार्फत तुम्हाला मोफतपणे करून दिली जाते. तर पहिला प्रश्न पहा, काय म्हणतो. ग्लिम्पेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री नावाचं पुस्तक कोणी लिहिलं किंवा लेखक वगैरे कोण आहेत? तर लक्षात असू द्या, या पुस्तकाचं लिखाण वगैरे कोणी केलं तर जे आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या पुस्तकाचं लेखन वगैरे केलेलं आहे. आणि लक्षात असू द्या, तुम्हाला मी वारंवार सांगतो की हे जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनमधील जेवढे काही व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींच्या बद्दल तुम्हाला माहिती काढावीच लागणार आहे, त्यामुळे काढत जा. आत्ता फक्त हे सगळ्यांची माहिती आपण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. जसे नवीन ऑप्शन असेल मी सगळं सांगेन. तर यांनी खूप सारी पुस्तके लिहिली, त्यातली मी काही पुस्तकं नावं सांगतो, लिहून घ्या, काही या ठिकाणी लिहितो. तर पहिलं पुस्तक डिस्कवरी ऑफ इंडिया ते त्यांचंच आहे. आणि अजून एक आहे एक आत्मकथा म्हणून, एक आत्मकथा, त्याच्या पुढं आहे बरं एक आत्मकथा, ते त्याचं परिपूर्ण नाव टुवर्ड फ्रीडम, हे असं त्यांचं एक आत्मकथा वगैरे नावाचं लिखाण त्यांनी सुद्धा केलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. लक्षात असू द्या, लिहून घ्या. आणि विशेष बाब म्हणजे काय, या ठिकाणी फक्त तुमचे जीकेचे प्रश्न कव्हर होत आहेत. बाकीचे जे मॅथ आणि रिझनिंगचे आहेत त्याच्यासाठी स्वतंत्र असे क्वेश्चन पेपर बनविण्यात आलेले आहेत, ज्या ठिकाणी A to Z सिलेबस जो काही आहे तो त्या प्रश्नपत्रिकेतून कव्हर व्हावा असे प्रश्न प्रिव्हियस इयरचे परत एक्सपेक्टेड असे सगळे प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेत आहेत. तर ज्यांना ज्यांना त्या क्वेश्चन पेपरसुद्धा हवे असतील सरावासाठी म्हणा किंवा अतिशय चांगल्या तयारीसाठी, ते तुम्हाला खूप उपयुक्त पडतील. तर खाली नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा, मिळून जातील ते सुद्धा. पहा, कोणत्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींना भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी वगैरे निवड करण्यात आली किंवा निवडले गेले? आता लक्षात असू द्या, काँग्रेसच्या पक्षाचा जो काही इतिहास आहे तुम्हाला काढावा लागणार आहे. पुढे आपण सगळी माहिती पाहूया, काळजी नका करू. पुढे एक प्रश्न आहे, आत्ता या प्रश्नावर फोकस करा. कोणत्या अधिवेशनात महात्मा गांधीजींना भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी वगैरे निवडलं गेलं? तर दरवर्षी वार्षिक सत्र वगैरे भरविण्यात येत होतं, त्याच्यामध्ये महात्मा गांधीजींना बेळगाव या ठिकाणी जे काही अधिवेशन भरलं किंवा वार्षिक सत्र हे कधी भरलं तर हे 1924 भरविण्यात आलेलं होतं, आणि या ठिकाणी त्यांना अध्यक्षपद वगैरे निवडल्या गेलं. आता लक्षात असू द्या, या अहमदाबादला 2 वेळा वार्षिक सत्र किंवा अधिवेशन वगैरे भरलं काँग्रेसचं, ज्याच्यामध्ये 1902ला एकदा भरलं आणि दुसरं 1921ला एकदा भरल्या गेलं. आणि याचे अध्यक्ष वगैरे 1921ला जे अध्यक्ष होते ते कोण होते? C.R. दास हे अध्यक्ष होते. आणि त्यानंतर दुसरे जे होते ते कोण? हे म्हणजे 1902ला तर कोण? सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे जे आहेत ते या पहिल्या अधिवेशनाचे वगैरे अध्यक्ष या ठिकाणी होते. मी थोडं शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही लिहून घ्या. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे 1902चे अध्यक्ष होते आणि 1921चे हे C.R. दास वगैरे होते. त्यानंतर पुणे या ठिकाणी भरल्या गेलं, तर पुणे या ठिकाणी सुद्धा हेच होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. हे पुणे येथे कधी भरलं अधिवेशन? 1895 लिहून घ्या. हे महत्त्वाचे कालखंड किंवा अधिवेशने आहेत बरं. आणि त्यानंतर विचार केला कानपूरला काय झालं? 1925ला भरल्या गेलं, आणि 1925ला भरल्या गेलं त्याच्यामुळे त्याचे ज्या काही अध्यक्ष वगैरे कोण होत्या तर सरोजिनी नायडू. आता लक्षात असू द्या, यांच्याबद्दल तुम्हाला खूपदा प्रश्न सुद्धा दिसेल, त्यामुळे हेही नोट डाऊन करून घ्या.
इथे 1895ला सुरेंद्रनाथ बॅनर्जी अहमदाबादला सुद्धा होते. 1925ला सरोजिनी नायडू, बेळगावला महात्मा गांधी. हे लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की फक्त एक लाईक करा आणि कमेंटमध्ये थोडं तुम्हाला सजेशन देऊ वाटलं तर तेच जावा. त्यानंतर दवाखान्यात डोळे धुण्यासाठी कोणत्या अमलाचा वापर केला जातो? आत्ता हा प्रश्न व्ह्यूज वाढवण्यासाठी नाही आहे, हा प्रश्न आलेला प्रश्न आहे बरं NTPCला 2016मध्ये. तर जे काही तुमचे डोळे वगैरे धुण्यासाठी कोणता आम्ल वापरला जातात, तर बोरिक आम्ल नावाचा हा आम्ल वगैरे वापरला जातो. आपण पाहिलं आम्ल विम्ल कसे असतात, त्यानंतर सामू वगैरे, उदासीन काय असतो, हे सगळं आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामुळे मी रिपीट टेलिकास्ट नाही करत, त्यामुळे प्रिव्हियस व्हिडिओ पाहून घ्या. आता याच्यामध्ये पाहिलं तर ऑक्सिलिक आम्ल हे जे आहे ती लोखंडावरील जो काही जंग लागतं, लोखंडावरील जंग सर्वांना माहीत असेल ऑक्सिडीकरण प्रक्रिया, तर लोखंडावरील जंग साफ करण्यासाठी हा आम्ल वगैरे वापरला जातो. आता टॉर्टाटिक आम्ल हे जे आहे ते चिंचेमध्ये वगैरे आढळते. ते थोडं एक म्हणजे जे माहिती आहे ते तुम्हाला कव्हर करून देणं कर्तव्य आहे. त्यानंतर भारतातील सर्वात पहिल्या बँकेचं नाव वगैरे काय होतं? आता लक्षात असू द्या, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. भारतातील सर्वात पहिल्या बँकेचं नाव हे बँक ऑफ हिंदुस्तान होतं. आत्ता या बँकेची स्थापना वगैरे कशी झाली, तर या बँकेची स्थापना 1770मध्ये कुणी केली, तर एक मेयरची कंपनी होती. कोणती? अलेक्झांडर अँड कंपनी. अलेक्झांडर अँड कंपनी आहे ते, तर अलेक्झांडर अँड कंपनी. तर या कंपनीने या बँक ऑफ हिंदुस्तानची स्थापना वगैरे 1770मध्ये केलेली आहे. आता त्यानंतर जे आहे ते वेगवेगळ्या बँक वगैरे आलेले आहेत. त्याच्यामध्ये नेमकं काय, कुणी बँक केलं स्थापन वगैरे, तर ईस्ट इंडिया कंपनीनं. ईस्ट इंडिया कंपनी या कंपनीनं काय केलं, जवळपास 2 ते 3 बँका वगैरे काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बँक ऑफ बंगालसुद्धा होतं, जे की 1809मध्ये काढलं. बँक ऑफ बॉम्बे म्हणून होतं. त्यानंतर बँक ऑफ बंगाल हे जे आहे ते 1809मध्ये स्थापित झाली. त्यानंतर बँक ऑफ मद्रास म्हणून सुद्धा आहे बरं, मद्रास हे थोडं शॉर्टमध्ये लिहितो, ते कधी 1843मध्ये. आणि त्यानंतर विचार जर केलं तर बँक ऑफ बॉम्बे म्हणून सुद्धा होतं, बॉम्बे, बँक ऑफ बॉम्बे याची सुद्धा स्थापना या ईस्ट इंडिया कंपनीनेच केलेलं आहे, जे की 1840मध्ये. अजून एक आहे पंजाब नॅशनल बँक, ही सुद्धा बँक जी आहे ती 1894मध्ये स्थापन करण्यात आली. आणि हिचं मुख्यालय विचार जर केला, याचं हेडक्वार्टर वगैरे ते कुठं आहे, तर लाहोर या ठिकाणी आहे. हे लिहून घ्या, लाहोर, जे की पाकिस्तानमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये आहे. तर पहा, अशा पद्धतीने डिटेल अभ्यास आपण या ठिकाणी करत असतो, जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण अभ्यास तुमचा झाला पाहिजे. आता पुढचा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणते संप्रेरक पियूषिका ग्रंथीद्वारे स्त्रवले जाते किंवा काय करतात, ते रिलीज वगैरे, निर्मिती वगैरे त्या ठिकाणी होते. तर आता लक्षात असू द्या, हे जे संप्रेरक आहे ते वाढीचं संप्रेरक आहे, किंवा वाढ जी काही आहे ती वृद्धीचं या ठिकाणी या ग्रंथीद्वारे काय स्त्रवलं जातं. आणि याबद्दल आपण माहिती वगैरे पाहिलेली आहे, पिट्युटरी वगैरे ग्रंथी ही एकच आहे. तर इन्सुलिन हे जे आहे ते यकृत वगैरे मार्फत काय सोडल्या वगैरे जातं, निर्माण वगैरे केल्या जातं. तर लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून घ्या. यकृत ही सर्वात मोठी वगैरे ग्रंथी आहे. पुढे आपण सगळे प्रश्न पाहूया, काळजी नका करू. तर पेशीचा शोध कोणी लावला? सोपा प्रश्न आहे. फक्त या ठिकाणी रॉबर्ट हुक. कधी लावला? 1665मध्ये. याचं जास्त एक्सप्लेनेशन मी देत नाही, सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885मध्ये कोणी केली? आत्ता आपण सगळं काँग्रेसचं काय पाहिलं, सगळा वार्षिक संमेलन वगैरे, सत्र वगैरे, अधिवेशने वगैरे, अध्यक्ष वगैरे पाहिलेली आहेत. परंतु त्याची नेमकी स्थापना कोणी केली, तर याचं नाव आहे ॲलन ह्यूम. याने जे आहे ते या काँग्रेस पक्षाची वगैरे स्थापना 1885मध्ये केलेली आहे. यांचं नाव खूप मोठं आहे, बट एवढं शॉर्टमध्ये लक्षात असू द्या, ॲलन आणि ह्यूम हे 2 नावं लक्षात असू द्या. आणि सगळ्यात पहिलं अधिवेशन वगैरे भरलेलं होतं, त्या ठिकाणी त्याचे अध्यक्ष वगैरे कोण होते, तर व्यामेशचंद्र बॅनर्जी हे जे आहेत ते अध्यक्ष वगैरे होते. तर याचं अधिवेशन वगैरे कधी भरलं? 28 ते 31 सप्टेंबरमध्ये 1885मध्ये. याच ठिकाणी
हे निर्मिती झाल्यानंतर वगैरे हे काय अधिवेशन वगैरे भरलं गेलं. तर लक्षात असू द्या, लिहून घ्या. त्यानंतर 8वा प्रश्न, मानवी शरीरात पित्तरस कोणत्या ग्रंथीत बनविले जाते किंवा बनते? तर पित्तरस जे आहे ते तुमच्या यकृतमध्ये बनल्या जातं. यकृतमध्ये सुद्धा काय ते इन्सुलिनसुद्धा आहे, लक्षात असू द्या. तर यकृतमध्ये हे इन्सुलिनसुद्धा बनतं, पित्तरस वगैरे बनतं. त्यानंतर पाहिलं तर हे यकृतमध्ये इन्सुलिन नाही बनत, स्वादुपिंडामध्ये बनतं, माफी असू द्या, थोडं कन्फ्युजन झालं. तर हे स्वादुपिंडामध्ये वगैरे इन्सुलिन वगैरे बनतं. आणि त्यानंतर पियूषिका वगैरे आत्ताच आपण पाहिलं, वाढीचं वगैरे ग्रंथ काय ते संप्रेरक वगैरे सोडते किंवा निर्मिती वगैरे होते. त्यानंतर लाळ ग्रंथी, याच्यामध्ये आपण पाहिलं लाळेमध्ये वगैरे टायलिन नावाचं एन्झायमिन वगैरे असतं. त्यासोबत आपण लायपेज नावाचं सुद्धा आपण पाहिलं. हे लिहून घ्या, माहीत नसेल तर व्हिडिओ पहा, मागच्या व्हिडिओमध्ये सगळं डिटेल आपण सोडवलेलं आहे. त्यानंतर 9वा प्रश्न, खालीलपैकी कोणता राज्य हे उत्तर पूर्वेकडील 7 बहिणींचा हिस्सा नाही? आत्ता लक्षात असू द्या, आपल्या उत्तर पूर्वेकडे 7 बहिणी वगैरे आहेत किंवा 7 स्टेट एकत्रित आहेत, त्यांना 7 बहिणी वगैरे म्हणतात. त्याच्यामधला हा हिस्सा कोणता नाही? तर हा जो राज्य आहे तो सिक्कीम नावाचा राज्य, त्यांचा हिस्सा वगैरे नाही. आता त्याच्यामध्ये कोणकोणती आहेत? मेघालय आहे, अरुणाचल प्रदेश आहे, त्रिपुरा आहे, हे 3 झाले. तर अजून एक 4 नावं मी सांगतो, लिहून घ्या. तर त्याच्यामध्ये आसाम आहे, आसाम, दुसरं मिझोरम, त्यानंतर मणिपूर, आणि शेवटचं म्हटलं तर कोणतं राहिलं, आय थिंक एक नागालँड. तर हे जे आहेत ते सगळे प्रश्न तुम्हाला पाहायला दिसतील. आणि मी तुम्हाला पहिलंच म्हटलं, आपल्या भारतातील युनिक काय आहे, भौगोलिक असो, कोणतंही सामाजिक असो किंवा नैसर्गिक असो, त्यासोबत अर्थशास्त्र दृष्टिकोन असो, कोणत्याही बाबतीत असो, युनिक जे काही आहे ऐतिहासिक वगैरे, ते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे. आता हे युनिक 7 बहिणी वगैरे म्हणतात पूर्वेकडील स्टेटना, त्या कोणकोणत्या आहेत त्याच्यामधला हा प्रश्न पडला. तर लक्षात असू द्या. आत्ता शेवटचा प्रश्न सगळ्यांसाठी, राष्ट्रपतीस माफीचा अधिकार कोणत्या कलमाद्वारे देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट करा. आणि आजचा भाग कसा वाटला याबद्दल थोडा अभिप्राय का होईना, थोडा वेळातला वेळ काढून करत जावा कमेंट. तुमच्यासाठी एवढं आम्ही अवेलेबल करून देत आहोत, त्याच्या बदल्यात तुम्ही फक्त एक धन्यवाद म्हणा, किंवा जे काही तुमचा अभिप्राय आहे, इथे सुधारणा आवश्यक आहे, हेही तुम्ही सांगू शकता, काही हरकत नाही. बाकी व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तेही करून घ्या. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद मित्रांनो.